उद्यापासून जी आपली एक्झाम सुरू होते, मग एक्झामला जाण्याआधी तुम्हाला कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी कॅरी केल्या पाहिजेत, तुमचा ड्रेस कोड काय असला पाहिजे, आणखीन एक्झामचा पेपर कसा अटेम्प्ट केला पाहिजे, तो कसा स्ट्रॅटेजी कधी यूज केली पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेन. पहिली गोष्ट म्हणजे काय, एक्झामच्या सेंटरवरती टाईमवरती पोहोचा. 2 शिफ्ट असतात, मॉर्निंग शिफ्ट 9 ते 12 आणि दुसरी असते इव्हनिंग शिफ्ट दुपारी 2 ते 5. ठीक आहे. गेट अर्धा तास आधी क्लोज होतो, म्हणजे रिपोर्टिंग टाईम आहे ना तुमचं अर्धा तास आधी असावं लागतं. त्यामुळे तुम्ही जर लांबून एखाद्या सेंटरवरती जाणार असाल, ग्रामीण भागातून मोठ्या शहराच्या ठिकाणी जाणार असाल, तर वेळेच्या आधी तिथे व्यवस्थित पोहोचवा. ऐन मोमेंटला काहीही तिथं घाई किंवा धावपळ होणार नाही याची काळजी घ्या. दुसरा मुद्दा म्हणजे काय, कोणत्या गोष्टी कॅरी केल्या पाहिजेत. एक तर तुमचं हॉल तिकीट आहे, ते ॲडमिट कार्ड आहे, ते कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउटसुद्धा चालेल. ठीक आहे, ते कॅरी करा. तुमचं ज्या हॉल तिकीटवरती ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्या काळजीपूर्वक वाचा. एक्स्ट्रा काही गोष्टी नेण्यासाठी विचारलं ते बघा. ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड असेल किंवा एक फोटो आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला लागतं, मग जे तुम्ही आधार कार्ड वगैरे तुमचं घेऊ शकता. ठीक आहे. आता काही मुलांचं काय आधार कार्ड अपडेट नाही आहे वगैरे वगैरे, त्याची काही गरज नाही आहे. फक्त ते कसं असतं, व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या गरजेचं आहे, तरीसुद्धा एक्स्ट्रा एक डॉक्युमेंट तुम्ही नेमू शकता. जर नावामध्ये किंवा काही स्पेलिंग मिस्टेकमध्ये वगैरे काही मिस्टेक असेल हॉल तिकीट, तर एक्झाम हॉलमध्ये 1 तास आधी पोहोचा आणि तिथं तुम्ही माहिती विचारा. ते तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतील आणि तुम्हाला तर काहीही अडचणी येणार नाही. ठीक आहे. दुसरं म्हणजे काय, सोबत 2 ते 3 बॉलपेन्स ठेवा. त्यानंतर ट्रान्सपरंट एक वॉटर बॉटल ठेवा, कारण का उन्हाचे दिवस आहेत, तुम्हाला 3 तास एका ठिकाणी बसावं लागतं आहे. त्यामुळे एक ट्रान्सपरंट बॉटल तुमच्यासोबत असावी. आणि सिम्पल फॉर्मल क्लॉथ्स वेअर करा, म्हणजे कपडे जे असणार आहे सिम्पल फॉर्मल ठेवा. जास्त पण एकदम टाईट जीन्स वगैरे काही म्हणजे तुम्ही हे करू नका, जेणेकरून कसं तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये काही अनकम्फर्टेबल फील होणार नाही. ठीक आहे. तिसरं आहे ते म्हणजे लॉग इन वगैरे ना, तिथं गेल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये सगळ्या गोष्टी सांगतात, लॉग इन कसं करायचं आहे वगैरे वगैरे. जर काही अडचण आली कुठल्याही स्टेपला, डायरेक्टली ते जे सुपरवायझर असेल किंवा कोऑर्डिनेटर असेल त्या फॅकल्टीला विचारा. ती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, ते काय वेगळं काही नाही आहे. ठीक आहे. तिथं जाऊन तुम्हाला विचारायचं आहे. आता ज्यावेळी तुम्ही तुमच्या पी सीवरती जाऊन बसता, त्या पी सी समोर बसल्यानंतर तुम्हाला काय काळजी करायची, तर तो पी सी व्यवस्थित चालतो आहे का, त्याचा माऊस व्यवस्थित चालतो आहे का, कीबोर्ड व्यवस्थित चालू आहे का, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा चेक करायचं आहे. जर कुठेही मिस्टेक असेल तर तेव्हाच्या तेव्हा त्या सुपरवायझरला सांगा. पुढे जाऊन तो पी सीमध्येच बंद पडला किंवा काही जरी झालं, ठीक आहे, तर ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत, मग तिथं आणि तुम्हाला अडकून बसावं लागेल. आणखीन एक काळजी घ्यायची आहे की तुमचा पी सीमध्ये मध्ये काही ठिकाणी काय होतं की पी सी अचानक बंद पडतो, जे ग्रामीण भागात जे सेंटर्स आहेत ना तिथं वगैरे. ठीक आहे. काळजी करू नका. तुम्हाला पटकन त्यांना सांगायचं की माझा पी सी अचानक हँग वगैरे झालं आहे, ते तुम्हाला करून देतील. ठीक आहे. दुसरं म्हणजे काय की एक लक्षात ठेवा, एका ठिकाणी व्यवस्थित शांत बसा. उगाचच घाई गडबड धावपळ करू नका, कारण का तुमच्या एक्झाममध्ये सगळ्यात जास्त आहे की तुम्ही शांत राहणं. जे काही आत्तापर्यंत केले ना ते व्यवस्थित रिवाईज होत जातं. ठीक आहे. आता आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पेपर अटेम्प्ट करताना पहिल्यांदा केमिस्ट्रीपासून सुरुवात करा. केमिस्ट्री पहिल्या 30 ते 35 मिनिटामध्ये किंवा जास्तीत जास्त 45 मिनिटामध्ये अटेम्प्ट करा. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये कुणीही मिस्टेक करू नका. केमिस्ट्री तुमच्या स्पीडनुसार तुम्ही वेळ द्या. पहिल्या 90 मिनिटामध्ये तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्री दोन्हीपैकी काहीही अटेम्प्ट करू शकता, मात्र मॅथ्स तुम्हाला अटेम्प्ट करता येत नाही. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जंप करू शकता, मात्र ट्राय करा की पहिल्यांदा केमिस्ट्री 35 ते 40 मिनिटांपर्यंत इनफ आहे तेवढं कवर करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, केमिस्ट्रीमध्ये स्पीड आणि ॲक्युरसीवरती फोकस करा. केमिस्ट्रीमध्ये 35-40+ स्कोअर करणं खूप इझी आहे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर केमिस्ट्री ज्यावेळी अटेम्प्ट करताय त्यावेळी मी पूर्णच्या पूर्ण केमिस्ट्रीचे 50च्या 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करा आणि त्यानंतरच फिजिक्सवरती शिफ्ट व्हा. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 90 मिनिटांमध्ये वेळ खूप कमी मिळतो. एकदा तुम्ही केमिस्ट्रीवरून फिजिक्समध्ये गेलात तर काय होईल माहिती आहे, फिजिक्समध्येच अडकून पडाल. त्यापेक्षा पहिल्या 35 ते 40 मिनिटांमध्ये केमिस्ट्री कंप्लीट करा आणि मगच फिजिक्सवरती स्विच व्हा. ठीक आहे. आता जर तुम्हाला लॉग कॅल्क्युलेटर वगैरे काही हवं असेल ना, तर ते कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती तो आयकॉन असतो, त्याला क्लिक करा. तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन वगैरे लागतं. युजली जे कॉमन लॉग्स वगैरे यूज होतात, लॉग 2 वगैरे, ते पाठ करून जा. लॉग कॅल्क्युलेटर वगैरे यूज करत बसू नका. आता फिजिक्सच्या स्ट्रॅटेजीमध्ये फिजिक्स मॉडरेट येणार आहे आणि टाईम कन्झ्युमिंग येणार आहे. ठीक आहे. फिजिक्समध्ये काय करायचं, क्वेश्चन्स चूज करायला शिकायचे. जेवढा वेळ आहे ना त्याच्यातले ॲटलिस्ट 20 ते 25 क्वेश्चन्स ना, ॲटलिस्ट 20 ते 25 क्वेश्चन करेक्ट सॉल्व करायचा प्रयत्न करा. उरलेल्या क्वेश्चनसाठी तुक्का स्ट्रॅटेजी वगैरे यूज करू शकता. ठीक आहे. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स जे असतात ना त्यांना टार्गेट करा. होतं असं फिजिक्समध्ये की मुलं एखादा डिफिकल्ट क्वेश्चन भेटला, सलग 2-3 डिफिकल्ट क्वेश्चन झाले, वाटतं पेपर डिफिकल्ट आला आहे, तिथंच त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. फिजिक्स इझी येतं, फॉर्म्युला बेस्डसुद्धा येतं. फक्त काय करा, जे येतं ते पहिल्यांदा क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. डोंट वेस्ट टाईम ऑन लेंग्दी क्वेश्चन्स. जे लेंग्दी क्वेश्चन्स असतात ना, वाटलं की मला इथे जास्त वेळ लागणार आहे, 5 मिनिटं घालणार आहेत, तर तो क्वेश्चन तिथं स्किप करा, पुढच्या क्वेश्चनवरती मूव्ह करा. ठीक आहे. आता तुक्का स्ट्रॅटेजी कधी करायचं आहे, एकतर फिजिक्स आणि केमिस्ट्री जर सॉल्व करत असाल
क्वेश्चन ज्यावेळी अटेम्प्ट करताय तेव्हाच्या तेव्हा तुका स्ट्रॅटेजी अटेम्प्ट करा. मार्क फॉर रिव्ह्यू वगैरे असं काही करत बसू नका, डायरेक्टली क्वेश्चन मार्क करा. दुसरं म्हणजे काय, इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड या मेथडचा उपयोग करा. ठीक आहे. आणि तुका स्ट्रॅटेजी ॲटलिस्ट तुम्हाला ना 1-2 ऑप्शन्स तरी इलिमिनेट करता येतात, त्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी ते खूप गरजेचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा मॅथ्ससाठी काय, मॅथ्समध्ये तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे सांगतो. ॲटलिस्ट 20 ते 25 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट असले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा 25 क्वेश्चन्स आहेत ना करेक्टली अटेम्प्ट करा. दुसरं आहे म्हणजे काय, पार्टिशन स्ट्रॅटेजी. पार्टिशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर मॅथमॅटिक्सच्या ना 10 क्वेश्चनचा ब्लॉक आपण मनामध्येच बनवायचा. 1 ते 10 क्वेश्चन्स, 11 ते 20 क्वेश्चन्स, 21 ते 30 क्वेश्चन्स. ठीक आहे. पहिला ब्लॉक घेतलात, पहिल्यापासून क्वेश्चन सॉल्व करायला स्टार्ट करायचं. पहिला क्वेश्चन बघितला, जर सॉल्व होतोय तो करा. दुसरा क्वेश्चन बघितला, डिफिकल्ट वाटला. तिसरा क्वेश्चन बघितला, डिफिकल्ट आला. मग काय करायचं, रिव्हर्स सॉल्व करायचं. म्हणजे काय, 10व्या क्वेश्चन पर्यंत यायचं, त्यानंतर 9वा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, 8वा क्वेश्चन असं. म्हणजेच काय, प्रत्येक पार्टिशनमध्ये पहिल्यांदा वरूनपासून ते क्वेश्चन सॉल्व करता यायचे आणि त्यानंतर खालून नंतर. कारण का होतंय काय, मॅथमॅटिक्समध्ये जर डिफिकल्ट क्वेश्चन जर एका ठिकाणी येतात आणि विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटायला लागतं की मॅथमॅटिक्स खूपच डिफिकल्ट आहे, त्यापेक्षा ही पार्टिशन टेक्निक जे आहे ना त्याचा थोडाफार यूज होऊ शकतो. जास्त वेळ पार्टिशन करतच बसायचं नाही, लवकरात लवकर क्वेश्चन घाल. मॅथमॅटिक्स लेंदी येऊ शकतं, काळजी करू नका, सगळ्यांनाच डिफिकल्ट जातं. जेवढे क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येईल तेवढे व्यवस्थित करा, जेवढे येत नाही त्यांना व्यवस्थित तुक्का मारा. मॅथमॅटिक्समध्ये काळजी घ्या, जे एक्स्ट्रीम ऑप्शन्स असतात ना, ऑप्शन्समध्ये दिलेले ते जास्तीत जास्त आन्सर्स वगैरे आलेले असतात. ठीक आहे. आणखी नाही मेन म्हणजे काय, तर मॅथमॅटिक्स यावर्षी थोडं मॉडरेट टू टफ येईल, घाबरू नका, सगळ्यांनाच ते येतं. आणखीन फायनल टिप्स म्हणजे काय, एक्झामच्या दिवसांपर्यंत म्हणजे शेवटच्या एका दिवसामध्ये मॉक टेस्ट वगैरे देणं बंद करा. जास्तीत जास्त रिव्हिजनवरती करा. तुमची PYQs गेल्या 2 वर्षाची रिवाईज असले पाहिजेत, प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युलाज रिवाईज असले पाहिजेत. ठीक आहे. आणि टाईम कसा मॅनेज करायचा हे एकदा बघून घ्या. तिथं एक्झाम हॉलमध्ये वाटायला नको की माझा टाईम व्यवस्थित मॅनेज झाला नाही, क्वेश्चन चुकले किंवा सुटले. ठीक आहे. आणि घाबरून जाऊ नका, यावर्षी जे सगळे पेपर्स आहेत ना मॉडरेट लेवलचेच येणार आहे, डिफिकल्टी लेवल वगैरे JEE मेन्सची काहीच नाही आहे. सगळ्यांना खूप चांगले मार्क्ससुद्धा मिळणार आहेत आणि व्यवस्थित तुमचे पेपरसुद्धा अटेम्प्ट होणार. त्यामुळे घाबरू नका, अजून एक अटेम्प्ट आहे, भलेही या अटेम्प्टला काही नाही झालं तर पुढच्या अटेम्प्टला तुम्ही नक्की तुमचा बेस्ट द्या. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.